तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। काल सांगितल्याप्रमाणे मी बड्डे आणि अजून एक कारण होतं जे की मी मावशीच्या इथे गेले होते, तुम्हाला बोललेली। तर मावशीच्या घराच्या इथेच माझ्या बहीण पण राहते, एक मावस बहीण। सो तिच्या नवीन बंगल्याची पूजा होती, तिने नवीन घर मस्त असं बांधले दाजींनी आणि तिने मिळून। सो त्या बंगल्याची पूजा असल्या कारणाने पण आम्ही तिकडे गेलो होतो। तर आमच्या आवरण्याच्या नादामध्ये आम्हाला काही पूजा पूर्ण अटेंड करता आली नाही, पण नेमकं ते जे सत्यनारायणाची कथा सांगतात त्यावेळी आम्ही तिथे पोहोचलो होतो। सो मस्त असं गेलो आणि छान असं त्यांचं ते सगळं ऐकलं, गुरुजी जे सांगत होते ते। आणि इथं आमचे घराचे मालक आणि मालकीन मस्त असे पूजेला बसले होते। म्हटलं पूजेचा व्लॉग थोडासा सेपरेटच करून घेऊया आपण। छानपैकी पूजा वगैरे आटोपली, त्यानंतर आरती वगैरे घेतली इथे मस्त अशी सगळ्यांनी, सगळे घरातले मेंबर्स होते आणि पाहुणे सगळे संध्याकाळी येणार होते। सो पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलो होतो संध्याकाळचं। इकडनं क्लायमेट खूप सुंदर दिसत होतं, तुम्ही बघू शकता, आणि सुंदर अशी हवा सुटली होती पूर्ण। तर मला मोहन आवडला, म्हटलं चला कॅप्चर करू। आणि ह्यांचं गाव असं खूप सुंदर आहे, निसर्गरम्य असं, एक्सप्रेस हायवेच्या बाजूला। आणि रात्रीचा घराचा व्ह्यू काहीसा असा दिसतो आहे की नाही, सुंदर कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर खूप जास्त आवडलं हे घर। आणि दुपारी दर्शन नव्हतं घेतलं मी, पूजा वगैरे आवरली त्यानंतर आम्ही गरम होत होतं थोडंसं, मग जाऊन असंच टाईमपास करत बसलो होतो। पूजेच्या पाय पडायचं राहून गेलं तर मग संध्याकाळी आलो परत। आणि नंतर पूजेचं छान असं दर्शन वगैरे घेतलं। तिथं प्रसाद वाटायला कोणच नव्हतं, म्हणून मग मी माझ्या हातानेच पूजेचा प्रसाद वगैरे घेतला। आणि प्रसाद खूप छान लागतो सत्यनारायण पूजेचा। सो मग तिथून प्रसाद वगैरे खाल्ला आणि नंतर आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले, कारण की खूप दिवसांनी आम्ही सगळ्या बहिणी वगैरे एकत्र आलो होतो। सो मग आमची मज्जा मस्ती चालू होती आणि 2-3 दिवस मी तिकडेच होते। सो खूप धमाल मस्ती मज्जा केली मस्त असं। पहिल्या दिवशी नॉर्मल गप्पा झाल्या, दुसऱ्या दिवशी छान असा बड्डे सेलिब्रेट केला सृष्टीचा, आणि तिसऱ्या दिवशी मस्त अशी घराची पूजा होती। आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही सकाळी निघून आलो घरी। जो व्लॉग तुम्ही आधी पाहिला त्याच्यामध्ये फक्त मी पूजेचा व्लॉग थोडा सेपरेट असावा या हिशोबाने वेगळा बनवते, सगळी खिचडी नको पाहिजे होती मला म्हणून। सो तुम्ही बघू शकता, हे जे सगळे दिसत आहेत त्या माझ्या बहिणी, माझ्या मावशा, नंतर आमची गणशू, माझ्या मावस बहिणी, असा आम्ही आहोत। आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल। सो आवडला असेल सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।